प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग प्रचंड भारी दाखवलेला आहे. प्रियाचा खरा चेहरा आता अर्जुन सालीने अश्विनच्या समोर आणलेला आहे आणि त्यासोबत प्रियाचे एक एक करत सगळे गुन्हे समोर आणलेत. आता प्रियाचं आणि अधिराजचं अफेअर होतं. प्रियाने जी केलेली सगळी नाटकं सगळी समोर आणली तीही अगदी पुराव्यासकट. प्रियाचे आणि अधिराजचे जेवढे काही व्हिडिओ होते ते सगळेच्या सगळे आता इथे अर्जुन सालीने अख्ख्या सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या समोर आणलेत. पण एवढंच नाही तर शांताला मारण्यामागे आणि अर्जुन सालीचा अपघात घडून आणण्यामागे सुद्धा प्रियाचाच हात होता, हे सुद्धा अर्जुन सालीने आता सगळ्यांच्या समोर पुराव्यासकट सिद्ध केलेलं आहे. आणि त्यानंतर आता किल्लेदारांनी म्हणजे सुभेदारांनी तर प्रियाला घरातून बाहेर हाकलून दिलंच आहे. पण त्यानंतर आता ही गोष्ट जेव्हा रविराजांना कळते तेव्हा मात्र रविराजांनी सुद्धा आता प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. आणि ही मुलगी माझी नाही, ही माझी मुलगी असूच शकत नाही, असं आता खूप मोठं स्टेटमेंट रविराज यांनी सगळ्यांसमोर केलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण यानंतर प्रियाने जो काही कांड केलेला आहे तो आता प्रियाच्या स्वतःच्याच अंगाशी येणार आहे. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की आता अर्जुन आणि सालीने एक मास्टर माइंड प्लॅन करवत आता इथे सँडी आणि अधिराज दोघांना सुद्धा सुभेदाराच्या घरामध्ये बोलावलेलं असतं. आणि प्रियाचे सगळे अफेअर्स आणि प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडचे सगळे पुरावे सगळं काही आता इथे सुभेदारांच्या आणि अश्विनच्या समोर आणलेलं असतं. आणि एवढंच नाही, त्यासोबत आता अर्जुन आणि सालीने प्रियाने जेव्हा अधिराजसोबत जे काही केलेलं आहे, तिला अधिराजसोबत जेव्हा ती अफेअर करत असते सगळं खोटं सांगितलेलं असतं की तिचे आईवडील कसे आजारी आहेत, तिने जे काही खोट्या गोष्टी सांगितलेल्या त्या सगळ्या आता पुराव्यासकट इकडे समोर आणलेल्या आहे. अधिराज जेव्हा सांगतो तेव्हा खरं तर सुरुवातीला अश्विनचा हा सगळ्यावर विश्वास बसत नसतो. प्रिया तर त्याला घोळात घेण्याचा प्रयत्न करत असते, म्हणत असते की हा अधिराज एक नंबरचा खोटारडा आहे, हा ऑफिसमध्ये असताना सुद्धा माझा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत होता, माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता अश्विन. पण काय आहे ना, मी याला नकार दिल्यामुळे आता तो या सगळ्याचा बदला घेण्यासाठी इथे आलेला आहे आणि सगळ्यांसमोर मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. अश्विन मात्र ते पूर्ण गोंधळून गेलेला असतो आणि तो प्रियाला म्हणतो की पण त्याने हे जे दाखवलेले पुरावे फोटो हे सगळं खोटं आहे का? ते अश्विन हा माझा पास्ट आहे आणि हे सगळं जे दिसतंय ते सगळं काही खरं नाही आहे, यातले काही फक्त माझे मित्र होते. अश्विन, तू तरी समजून घे, हा माणूस खोटारडा आहे, मी ह्याचं ऐकलं नाही, याला मी लग्नासाठी होकार दिला नाही ना, म्हणून हा माझ्यावरती सगळे घाणेरडे आरोप करतोय. आता प्रिया पूर्ण अधिराजवर पुन्हा एकदा आरोप करायला सुरुवात करते आणि अश्विनच्या हातापाय पडायला सुरुवात करते आणि म्हणते, अश्विन प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. आता अधिराज अश्विनला म्हणतो की तुझा जर या सगळ्यावरती विश्वास बसत नसेल तर माझ्याकडे एक खूप मोठा पुरावा आहे. आणि आता अधिराजने स्वतःजवळ असलेला पेनड्राईव्ह आहे, तो पेनड्राईव्ह इथे आता अश्विनच्या हातात दिलेला आहे आणि तो आता अश्विनला म्हणतो की तू स्वतःच्या डोळ्याने बघ. अर्जुन तो पेनड्राईव्ह घेतो आणि तिथे टीव्हीला कनेक्ट करतो, ज्याच्यामध्ये आता प्रियाचे सगळे कारनामे आहेत. इकडे प्रियाचे आणि अधिराजचे दोघांचे एकत्र असलेले फोटो, प्रिया आणि अधिराज यांच्यामध्ये झालेलं बोलणं, प्रियाने आत्तापर्यंत त्याला सांगितलेल्या सगळ्या खोट्या गोष्टी, हे सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि ते आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आपले खोटे आईवडील, खोटे बहीण भाऊ, ते असलेले आजारपण, प्रियाने घेतलेले पैसे, हे सगळंच काही आता त्या पुराव्यांमध्ये सापडलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेला अधिराजने आणलेली रिंग यासाठी जेव्हा प्रिया स्वतःहून त्याच्यासमोर हातफोडे करते, हे सगळे फोटो आता इथे स्क्रीनवर आलेले आहेत. आणि हे बघून मात्र आता अश्विनचा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. म्हणजे प्रिया आपल्या मागे हे सगळे रंग उधळते, आपल्याला धोका देते, आपला विश्वासघात केलेला आहे, हे सगळं काही आता अश्विनच्या समोर जसंच्या तसं आलेलं आहे. अश्विनने प्रियाचा हा आता खरा चेहरा, खरं रूप पाहिल्यानंतर अश्विनने स्वतः प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली लावून दिली आहे. माझा विश्वासघात केलास, माझ्या प्रेमाच्या भावनांशी खेळलीस, माझ्याशी खोटं बोलत आलीस, आतापर्यंत ज्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवलेला होता मी, आता इथे जेव्हा प्रियाच्या कानाखाली देते तेव्हा मात्र प्रिया म्हणते की अश्विन, मला हात लावायचा नाही, खबरदार मला हात लावशील तर. आता इथे अश्विन मागचा पुढचा कसलाही विचार न करता प्रियाचा हात धरतो आणि त्याला तिचा हात धरत फरफटवतच घराच्या बाहेर हाकलून देतो. आता प्रियाला इकडे घरातून बाहेर काढल्यानंतर प्रिया प्रचंड विनवणी करत असते की अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, हे सगळं काही खोटं आहे. पण अश्विन मात्र अजिबात ऐकत नाही, प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर काढतो आणि आता तो स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. इथे अश्विन खूप हर्ट झालेला असतो. प्रिया मात्र आता विनवणी करत असते, अश्विन प्लीज मला माफ कर, यात सगळ्यात माझी चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही. पण आता इथे अर्जुन साली ऐकत नाहीत आणि प्रियाला धक्के मारत बाहेर काढतात. प्रियाचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसू शकतो. ही मुलगी असंही करू शकते, ह्या गोष्टीवर खरं तर कोणाचा विश्वासच बसत नाहीये. इकडे सगळेजण आता डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात, पण अश्विन काही येत नसतो. सायली बोलायला जाते पण अश्विन म्हणतो की मला भूक नाहीये. आता इकडे सायली कल्पनाला म्हणत असते की अश्विन भाऊजी जेवायला यायला तयारच नाही आहेत.
प्रिया बाहेरून म्हणत असते की कसं जेवणार, अश्विनचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि जोपर्यंत मला तुम्ही घरात घेत नाही ना तोपर्यंत अश्विन जेवायला येणारच नाही. मला माहिती आहे माझ्याशिवाय त्याच्या घशाखाली घास सुद्धा उतरणार नाही. प्रियाचं हे बोलणं ऐकून आता इथे अर्जुन उठतो आणि अश्विनच्या रूममध्ये जातो आणि त्याच वेळेला आता इथं तो अश्विनची समजूत घालत असतो. प्रिया म्हणत असते की बघा, तुम्ही बघा, माझ्याशिवाय अश्विन जेवायलाच येणार नाही. तुम्ही लोक माझे एवढे हाल हाल करतात ते हाल त्याला बघवत नाहीयेत आणि तो कसा जेवेल, त्याच्या तरी घशाखाली कसा घास उतरेल. आता प्रिया जेव्हा असं म्हणत असते तेव्हा आता अर्जुन आणि अश्विन दोघं सुद्धा समोर येतात आणि अश्विन म्हणतो की बस कर तन्वी, आता बस कर. काय आहे ना, आतापर्यंत माझं तुझ्यावरती प्रेम होतं, तुझ्यावरती विश्वास होता, पण हा सगळा आंधळा विश्वास होता. तुझ्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आणि आता माझे डोळे उघडले आहेत. आतापासून माझा तुझ्याशी असलेला संबंध संपला. आणि अश्विन आता तिथे डायनिंग टेबलवर जातो आणि सगळ्यांसोबत आता इकडे जेवण करत असतो. प्रियाला आता कळतं की बापरे, अश्विन सुद्धा आता आपल्या हातातून निसटला आहे, आता आपलं काही खरं नाही आहे आणि हे लोक तर मला घरात घेणार नाही आहेत. इथे काय करू मी आता, कुठे जाऊ आणि रात्रभर अशी घराबाहेर उपवाशी कशी राहू, मला खूप भूक सुद्धा लागली, पैसे सुद्धा नाही आहेत माझ्याकडे, काय करू मी आता. आणि आता प्रिया म्हणते की नाही, मी आता काही झालं तरी मला किल्लेदारांच्या घरासमोर डोकं ठेवावंच लागणार आहे. प्रिया आता रविराज किल्लेदार यांच्या घरी यायला निघालेली असते. इकडे अर्जुन आणि सायली म्हणत असतात की प्रिया, आता आपण प्रियाला घरातून बाहेर काढलं म्हणजे ती नक्कीच रविराज काकांच्या इथे जाणार, कारण तिच्याकडे आता दुसरा काही ऑप्शनच राहिला नाहीये. अर्जुन म्हणतो की असं होऊन चालणार नाही. प्रियाचे जर नाकी वाढायची असतील आणि तिला जर अद्दल घडवायची असेल तर तिला रात्रभर घराच्या बाहेरच राहायला हवं आणि रविराज काकाने सुद्धा घरी घ्यायला नाही पाहिजे. प्रिया म्हणते की सायली म्हणते की मी आत्ता लगेचच प्रतिमा त्यांना फोन करते आणि सगळं काही सांगून टाकते. इकडे सायली प्रतिमाला फोन करते आणि झालेला सगळा प्रकार आहे, प्रियाने आतापर्यंत सगळ्यांना कसं फसवलं, अश्विनचा कसा गैरवापर केला, तिचे असलेले सगळे अफेअर्स आता इकडे ती प्रतिमाला फोन करून सांगते. आता ही गोष्ट ऐकून रविराज आणि प्रतिमा या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि एवढंच नाही तर प्रियाचे जेवढे काही फोटोज व्हिडिओज जेवढे काही सायलीकडे असतात ते सगळे तिने आता इकडे त्यांना पाठवलेले असतात आणि ते बघून रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. इकडे प्रिया तावर तोंड करून रविराजांच्या घरी आलेली असते. रविराजांना प्रियाला बघून प्रचंड राग, प्रचंड संताप आलेला असतो. प्रिया आता त्यांच्यासमोर हात मिळवणी करत असते, हातापाय पडत असते, पण रविराज मात्र आता इथे प्रियाला घरात घेत नाहीत. तिला धक्के मारून ते सुद्धा घराच्या बाहेर काढतात आणि प्रियाला आता ते म्हणतात की तू माझी मुलगी नाही आहे, माझी मुलगी माझ्यासाठी कधीच मिळली, अशी मुलगी असून नसलेलीच बरी. आणि रविराज आता प्रियाला धक्के मारत बाहेर काढत असतात. प्रिया मात्र म्हणत असते की बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, हे सगळं अर्जुन आणि सायलीचा प्लॅन आहे, तुम्हाला कळत कसं नाही आहे, त्यांना मला उद्ध्वस्त करायचं आहे म्हणून त्यांचं हे सगळं चाललंय. पण रविराज आणि प्रतिमा आता प्रियावरती बिलकुल विश्वास ठेवत नाही आणि रविराज प्रियाला घरातून बाहेर काढतात. प्रियाला आता कळत नाही की आता काय करायचं, काही झालं तरी मला या घरामध्ये जावंच लागेल, कारण हे सुभेदार तर मला घरी घेणार नाही आहेत. आणि प्रियाला आता आठवतं की आपण ज्या वेळेला लास्ट टाइम जी आयडिया वापरली होती तीच आयडिया आपण आता इथे वापरायला हवी. प्रिया आता इथे रविराज आणि प्रतिमा या दोघांना सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात करते. तिथे असलेलं जळतं लाकूड हातामध्ये घेते आणि म्हणते की जर तुम्ही मला घरात नाही घेतलं तर मी स्वतःला संपून टाकेन, स्वतःला जाळून घेईन. पण रविराज मात्र ऐकायला तयार नसतात, कारण लास्ट टाइम सुद्धा प्रियाने हीच नाटकं केलेली असतात आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये फसलेली असते. पण आता जेव्हा प्रतिमा प्रियाच्या हातामध्ये ते जळतं लाकूड पाहते आणि ती घाबरते, तिला तिच्या भूतकाळातला पुन्हा एकदा त्रास व्हायला सुरुवात होतो आणि प्रियाला चांगलंच माहीत असतं की हा प्रतिमाचा वीक पॉईंट आहे. आणि प्रिया आता इथे स्वतः पुन्हा तीच नाटकं करायला सुरुवात करते की बाबा तुमच्याशिवाय आता माझं कोणीच नाही आहे, त्यांनी मला घरातून बाहेर काढलं, मी आता कुठे जाणार आहे, काय करू, जर मला कुठे राहायला जागाच नसेल तर मी जगून तरी काय करणार आहे. आणि प्रिया आता प्रतिमासमोर स्वतःला आग लावून घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र आता इथे प्रतिमा इथे रविराजांना विनवणी करते आणि म्हणते की तिला फक्त आपल्या घरात राहू द्या, मला माहिती आहे तिने जी चूक केली ती खूप मोठी चूक आहे, तिला ह्या चुकीसाठी माफी नाही आहे, पण काही झालं तरी ती मुलगी आहे आणि मुलीला आपण अशा अपरात्री बाहेर ठेवणं हे योग्य नाही आहे. आता रविराज मात्र ऐकायला तयार नसतात, पण प्रतिमा विनवणी करते आणि हात जोडून रविराजांची प्रार्थना करते आणि नाईलाजाने आता इथे रविराजांना प्रियाला घरामध्ये घ्यावं लागतं. आता प्रतिभा किल्लेदारांच्या घरामध्ये राहायला आलेली आहे, पण त्यानंतर आता ती अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की अर्जुन, सायली बघा, आता मी तुमची कशी वाट लावते ते.